ठाण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा अपमान करणं एका ऑटो रिक्षा चालकाला चांगलंच महागात पडले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी या चालकाला उठाबशा करायला लावल्या आणि सार्वजनिकरित्या माफी मागायला लावली आहे. राज ठाकरे आणि इतर पक्षांच्या नेत्यांना शिवीगाळ करणाऱ्या या चालकाचा व्हिडिओ व्हायरल झाला. संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी आरोपी ऑटो रिक्षा चालकाला उठाबशा करायला लावल्या आणि सार्वजनिकरित्या माफी मागण्यास भाग पडलं. या आरोपीचं नाव शैलेंद्र यादव असं आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर मनसे उपविभागीय प्रमुखांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चितळसर पोलीस ठाण्यात आरोपी ऑटो रिक्षा चालकाविरोधात FIR दाखल केला आणि त्याला अटक केली. या प्रकरणातील आणखीन एक आरोपी फरार आहे. त्याचं नाव राकेश यादव आहे, जो ठाण्यातील कशळी परिसरातील रहिवासी आहे. अभद्र भाषा वापरलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होतोय. तशा प्रकारचा पोलिसांवर तुम्ही आता देखील आलेला आहात, काय नेमकं वाटतं? मला वाटतं त्याचा महाप्रसादाचा कार्यक्रम हा पोलीस स्टेशनच्या आतमध्ये आता झालेला आहे. आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्याला जो काही महाप्रसाद द्यायचा आहे तो पोलीस स्टेशनच्या आतमध्ये दिला. जो कोणी राजसाहेबांच्या बाबतीत बोलायची हिंमत या महाराष्ट्रात या ठाण्यात करेल तो कुठे आहे याचा आम्ही कधीही विचार करणार नाही. तो जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असेल त्याला महाराष्ट्र सैनिक चोप दिल्याशिवाय राहणार नाही आणि आताही तेच घडलेलं आहे. मी परत सांगतो, आमच्या नादाला लागू नका. ते भैये बिये तुम्ही तुमच्या घरी राहा. आमच्या नादाला लागलात तर तुमचा कार्यक्रम फिक्स आहे. आणि याच्या पुढे उरलेल्या पण भैयांना माझी तंबी आहे की आम्ही तुमच्या नादाला लागलेलो नाहीये, तुम्ही आमच्या नादाला लागू नका. आमच्या नादाला लागलात तर तुम्हाला आम्ही सोडणार नाही, ही आमची तुम्हाला तंबी आहे. तर कुठेतरी तेढ निर्माण करायचा प्रयत्न सुरू आहे. हे सगळं भारतीय जनता पक्षाकडनं सुरू आहे. हे भारतीय जनता पक्षाचे जे काही भाडखाऊ नेते जे काही स्टेटमेंट करतात ना सगळीकडे, त्याच्यामुळे यांची हिंमत वाढते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती आणि लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर संप येथे पाणीपुरवठा करण्यासाठी अलीकडच्या काळात 1168 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. ही जलवाहिनी कार्यान्वित करण्याकरिता इंदिरानगर नाका येथे 750 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर वॉल बसवण्याचं काम करणं आवश्यक आहे. परिणामी बुधवारी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते गुरुवारी 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहील. शटडाऊनच्या कालावधीत ठाणे महापालिकेअंतर्गत इंदिरानगर जलकुंभ, श्रीनगर जलकुंभ, वारलीपाडा जलकुंभ, कैलासनगर रेणू टँक, रूपादेवी जलकुंभ, रूपादेवी रेणू टँक, रामनगर जलकुंभ, येऊर एअरफोर्स जलकुंभ, लोकमान्य जलकुंभाअंतर्गत परिसर आदी भागांचा पाणीपुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होईल याची नोंद नागरिकांनी घ्यावी.
तसंच पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीनं करून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. सर्पदंश झालेल्या रुग्णानं सापाला एका पिशवीत टाकून थेट सिव्हिल हॉस्पिटल गाठल्याची धक्कादायक घटना सोमवारी ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात घडली. त्यानंतर या रुग्णालयाच्या महिला वॉर्डमध्ये हा भला मोठा साप पिशवीतून अचानक बाहेर पडल्यानं अनेकांची चांगलीच पळापळ झाली. या सापाला बघून महिला वॉर्डमध्ये बेडवर बसलेले रुग्णाला बघायला आलेले नातेवाईक आणि डॉक्टरांची झोप उडाली. ठाणे प्रादेशिक आवारात मनोरुग्णालयाच्या असलेल्या सिव्हिल रुग्णालयात काल सर्पदंश झालेली व्यक्ती आली होती. उपचारासाठी येताना त्यानं चक्क दंश केलेला सापही एका पिशवीतून सोबत आणला. मात्र अचानक पिशवीतून हा साप सटकून थेट महिला वॉर्डमध्ये शिरला. बघता बघता या विषारी सापानं अनेक रुग्णांच्या खाटेखाली फेरफटाका मारला. यावेळी घाबरलेल्या रुग्णांनी डॉक्टरांनी आरडाओरडा देखील केला. अचानक साप पिशवीतून बाहेर आल्यानं काय करावं हे अनेकांना कळालंच नाही. भला मोठा साप पाहून महिला रुग्णांची तर भंबेरीच उडाली होती. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हा पिशवीतून साप बाहेर आल्याचं कळताच ताबडतोब सर्पमित्राला पाचारण करण्यात आलं. सर्पमित्रांनी तो साप मोठ्या शिताफीनं पकडला. सुदैवानं धामण जातीच्या सापानं कुणालाही दंश केला नाही. त्या सापाला पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आलं असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितलं. नवी मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज रहा, खासदार नरेश म्हस्के यांच्या कार्यकर्त्यांना सूचना. आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा नवी मुंबई येथे मेळावा आज संपन्न झाला. यावेळी पदाधिकारी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना खासदार नरेश म्हस्के यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. युतीसंदर्भात निर्णय नेते घेतील, तुम्ही कामाला लागा. महायुतीचा भगवा झेंडा नवी मुंबई महापालिकेवर फडकवायचा आहे. प्रभागांमध्ये सर्वांनी एकदिलानं काम करा. गडबाजीला अजिबात थारा देऊ नका. एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईकरता केलेली कामं जनतेसमोर घेऊन या. नवी मुंबईच्या विकासासाठी एकनाथ शिंदे यांनी केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचवा, असे नरेश म्हस्के यांनी सांगितलं. नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोर पाटकर, द्वारकानाथ भोईर, अंकुश कदम, चंद्रकांत पाटील, महिला आघाडीच्या शीतल कचरे, सरोज पाटील, युवासेनेचे जिल्हाप्रमुख अनिकेत म्हात्रे, निवडणूक विभाग सचिव अनिल भोर, शिवसेना नवी मुंबईतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवक, महिला आघाडी, युवासेनेचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी सर्वांनी महायुतीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला. सब मिलके आज नववर्ष स्वागतापूर्वी तसंच डिसेंबर महिन्यात विविध पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. अनेकदा पोलिसांची नजर चुकवून रेव पार्ट्या देखील आयोजित केल्या जातात. या पार्ट्या रोखण्यासाठी आणि अंमली पदार्थ विक्री रोखण्यासाठी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेनं आता कारवाईला सुरुवात केली आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेनं एकाला अटक केली असून पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 5,50,00,000 रुपयांचा चरस अंमली पदार्थांचा साठा जप्त केलाय. त्यानं हा चरस नेपाळी व्यक्तीकडून खरेदी केला होता. त्यामुळे या प्रकरणात नेपाळचे धागेदोरे असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. शन्वर अनवर अली असं या आरोपीचं नाव असून तो पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहे. साकेत बाळकोम मार्गावरील पाडा नंबर 2 येथे अंमली पदार्थ घेऊन एक जण येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण युनिटच्या 5 ला मिळाली होती. या माहितीनुसार युनिट 5 च्या पथकानं सापळा रचला. त्यावेळी एक संशयित व्यक्ती पथकाला आढळून आला. पथकानं त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 5,50,00,000 रुपये किमतीचा चरस अंमली पदार्थांचा साठा आढळून आला. हे चरस 5 किलो 50 ग्रॅम इतके होतं.
त्याची चौकशी केली असता त्याने त्याचं नाव शनवर असून तो पश्चिम बंगालमधील खिद्दिरपोरे येथील रहिवासी असल्याचं सांगितलं. त्याने हा अंमली पदार्थ एका नेपाळी व्यक्तीकडून घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येते. त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केलाय. गुन्हे शाखा घटक 5 चे पोलीस निरीक्षक सलील भोसले, API भूषण शिंदे, API गावित आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली होती की कोलकाता पश्चिम बंगाल येथून एक इसम ठाणे येथे चरस हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे. त्या अनुषंगानं ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली. त्यामध्ये संशयित इसम शनवर आली राहणार कोलकाता पश्चिम बंगाल यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 5 किलो 50 ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला, ज्याची किंमत अंदाजे 5,50,00,000 इतकी आहे. सदर इसमास अटक करून मान्य न्यायालयाने त्याला 26 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे. सदरचा इसम हा पश्चिम बंगाल येथून ठाणा येथे चरस विक्रीसाठी कोणाला विक्री करणार होता, त्यामध्ये अजून कोण कोण इसम किंवा आरोपी संशयित कोण सामील आहेत का, त्या अनुषंगानं घटक 5 गुन्ह्याचे पोलीस निरीक्षक आणि त्यांची टीम हे अधिकचा तपास करत आहे.